सुरू झालेला लाईव्ह पुन्हा आला. सर्वांना सप्रेम जय भीम, जय भारत, जय संविधान. आजचा जो विषय आहे हा आंबेडकरी राजकारणाच्या नव्या दिशा. आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 2 टप्प्यातली निवडणूक आटोपलेली आहे. ही निवडणूक अनेक अर्थानं महत्वपूर्ण आहे, कारण ही निवडणूक देशाला नवी दिशा देणारी असणार आहे. या देशामध्ये आजपर्यंत धनदांडगे आणि धर्मलांडगे यांनीच सत्ता काबीज केलेली होती. आजपर्यंत वंचितांचा कुठेही सत्तेमध्ये सहभाग असलेला आपल्याला दिसला नाही. अनेकांची सरकार आली गेली, परंतु वंचितांपर्यंत सत्ता आलेली नाही. आणि ही जी सत्ता आहे ही वंचितांपर्यंत जावी या दृष्टीनं काही पक्ष नव्यानं इथे उदयास आले. काहींनी आपलं अस्तित्व निर्माण केलं राजकीय क्षेत्रामध्ये. आपल्या देशाची एकूणच जी परिस्थिती आहे ही सध्याच्या काळामध्ये फार विचित्र आहे. हा जो संघर्ष आहे, ही निवडणूक आहे, हा 2 मूल्यांमधला संघर्ष आहे. समता आणि विषमता असा हा संघर्ष आहे. या देशातला सर्वसामान्य माणूस आणि या देशातला श्रीमंत भांडवलदार आणि धर्मांध माणूस असा हा संघर्ष आहे. या 2 छावण्या आपल्या देशामध्ये राजकारणाच्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसतात. याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये हा जो संघर्ष आहे संविधान विरुद्ध मनुस्मृती असा आहे. कारण प्रस्थापित राजकीय जे पक्ष आहेत किंवा जे सत्ताधारी आहेत सध्याचे, त्यांचे अनेक खासदार किंवा नेते वरिष्ठ पातळीवरून असं आपल्याला बोलताना दिसतात की जर आम्ही सत्तेत आलो, 400 पार केले आम्ही, तर आम्ही संविधान बदलणार, अशी उघड भाषा या देशामध्ये सुरू झालेली दिसते. म्हणून मी म्हटलंय तुम्हाला की हा संघर्ष संविधान विरोधी आणि संविधान निष्ठ यांच्यामधला आहे. हा मूल्यांचा संघर्ष आहे. आणि या आपल्या राजकारणामध्ये आजच्या घडीला वंचितांची बाजू घेणार आपल्याला फारसं कोणी दिसत नाही. हा कायम वंचित असलेला घटक आहे राजकारणापासून, सत्तेपासून. हा फक्त मतदार आहे. हा मताधिकार त्यांना आजपर्यंत वापरला, परंतु तो मताधिकार सगळ्या प्रस्थापितांच्याच बाजूने गेलेला आहे. हा संघर्ष कसा आहे, एका बाजूला एकाधिकारशाही आणि दुसऱ्या बाजूला लोकाधिकारशाही असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षाला योग्य दिशेनं पुढे नेण्यासाठी एक नवा पक्ष महाराष्ट्रामध्ये उभा झालाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. हा पक्ष जरी अलीकडचा असला तरी या पक्षाचे जे प्रमुख आहेत ऍडव्होकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, हे काही कालपर्वापासून राजकारणात उतरलेले नाहीत. अनेक वर्षांपासून हे राजकारणात सक्रिय आहेत. यांची संपूर्ण हयात राजकारणात चाललेली आहे. एक मुरब्बी, एक धोरणिक, एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांची छाप अलीकडच्या भारतीय राजकारणामध्ये आपल्याला ठळकपणे उठून दिसताना आपण पाहतो. आजपर्यंत राजकारणामधून आंबेडकरवादी विचारसरणीच्या पक्षांना, संघटनांना काही स्थान नव्हतं असं आपल्याला दिसतं. परंतु जेव्हापासून हा झंझावात सुरू झालाय प्रकाश आंबेडकरांचा, त्यांनी जे काही राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे, अस्तित्व निर्माण केलं आहे, ते भल्या भल्यांची भंबेरी उडवणार आहे. भल्या भल्यांना
त्याची दखल घेण्यास भाग पाडणार आहे असं आपल्याला दिसतं. जशी ही निवडणूक जाहीर झाली तसंच राष्ट्रीय पातळीवर दोन गटांमध्ये सगळे पक्ष एकवटलेत. एक म्हणजे महायुती आणि दुसरी म्हणजे इंडिया आघाडी. इंडिया आघाडी यासाठी स्थापन करण्यात आली की जो पुरोगामी विचाराचा मतदार आहे, जे संविधाननिष्ठ पक्ष संघटन आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र यायचं आणि धर्मांध शक्तीला थोपवण्यासाठी, संविधान विरोधी शक्तीला थोपवण्यासाठी एक भक्कम आघाडी उभी करायची. या व्यापक दृष्टीनं भारतामध्ये इंडिया आघाडीची स्थापना झाली. अनेक पक्ष त्याच्यामध्ये सामील झाले. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा झाल्यात. अनेक अपरिचित नावं ही पक्षांची आणि नेत्यांची या इंडिया आघाडीशी जोडल्या गेली. सुरुवातीपासूनच बाळासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतली की आम्हालाही इंडिया आघाडीमध्ये स्थान देण्यात यावं आणि इंडिया आघाडी अधिक मजबूत करण्यात यावी. एकाच एक उमेदवार देऊन धर्मांध शक्तीला, संविधान विरोधी शक्तीला पराभूत करणं सोयीचं व्हावं, यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घ्यावं अशी बाळासाहेबांची भूमिका होती. परंतु त्या भूमिकेकडे प्रस्थापित पक्षांनी फारसं लक्ष दिलं नाही. अनेकदा पत्रव्यवहार झाला, पत्रकार परिषदांमधून, भेटीगाठींमधून पक्षश्रेष्ठींना, म्हणजे जे प्रस्थापित पक्ष आहेत अर्थात काँग्रेस, त्यांच्यापर्यंत असा निरोप पाठवला गेला की आम्हाला या आघाडीचा भाग बनवून घेण्यात यावं आणि आपल्याला भक्कमपणे लढता यावं. परंतु त्यावर कुणी फारसं लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे. शेवटी जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या उत्स्फूर्त सभा व्हायला लागल्या, पैसे खर्च न करता लोक या देशात परिवर्तन घडून यावं म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र यायला लागले, भव्य अशा सभा व्हायला लागल्या. आणि मग मात्र जो मीडिया आजपर्यंत या पक्षाकडे दुर्लक्ष करत होता, कुठे बोटभर बातमीही देत नव्हता, कुठे एखादी म्हणजे 2 मिनिटासाठी सुद्धा टीव्हीवर दाखवत नव्हता, असेही चॅनल्स नंतर लाईव्ह सभा दाखवायला लागले बाळासाहेब आंबेडकरांच्या. आणि मग प्रस्थापित पक्षांवर त्याचं दडपण आलं आणि मग असं ठरलं की इंडिया आघाडीत तर नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीला आपण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या. बऱ्याच दिवसांपर्यंत चर्चा सुरू होत्या, वेगवेगळे नेते यायचे. काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, हे सगळे पक्ष मीडिया समोर जाऊन वेगवेगळे विधान करत होते. पण एकत्र बैठकीची काही यांची तिथी ठरत नव्हती. शेवटी एकदाच यांचं एकत्रीकरण झालं, बैठक बोलावण्यात आली. परंतु त्या बैठकीमध्ये सन्मानजनक तोडगा या पक्षांना काढता आला नाही. वंचित बहुजन आघाडीची भूमिका नीट समजून घेतल्या गेली नाही. परिणाम असा झाला की शेवटपर्यंत हे जी मी आता नावं सांगितली तुम्हाला, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे आपसातच भांडत बसले एका जागेसाठी. आणि वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला सांगितलं गेलं की आपण एकत्र लढतो आहोत, तर जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला पाहिजे, आपलं एक सूत्र ठरलं पाहिजे, आपला किमान समान कार्यक्रम ठरायला हवा, त्या माध्यमातून आपल्याला ही चर्चा पुढे रेटता येईल.
परंतु त्याकडेही कुणी फारसं लक्ष दिलं नाही. मध्ये अशी ही चर्चा माध्यमांमधून सुरू झाली की 12-12चा फॉर्म्युला, प्रत्येक पक्षाला 12 जागा. महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या 18 जागा आहेत. तर सर्व पक्षांनी समसमान जागा घ्याव्यात आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत करून ही निवडणूक एकमतानं लढावी असं ठरवलं. परंतु तोही फॉर्म्युला यांना मान्य झाला नाही. आता हे सगळं मीडियातून सुरू होतं, अर्थात असं प्रत्यक्ष भेटीतून काही ठरलं नव्हतं, परंतु एक अशी चर्चा सुरू झाली होती. आता ही चर्चा ही काही अनाठाई नव्हती, याला एक आधार होता. तो आधार असा होता की काँग्रेस पक्षामधून बरेच नेते भाजपामध्ये गेले काँग्रेस सोडून, त्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस कमकुवत झाली. जे एक हाती नेतृत्व होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रात शरद पवारांच्या हाती, ती राष्ट्रवादी काँग्रेस विखुरली. एक मोठा गट भाजपामध्ये विलीन झाला. शरद पवार गटाला साधं चिन्हही आपलं राखता आलं नाही, पक्षाचं नावही राखता आलं नाही. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा तर अतिशय कमजोर झालेला आपण पाहिला महाराष्ट्रात. कारण शिंदेंनी या सेनेला असं खिंडार पाडलं की सेना अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा अवस्थेमध्ये जर 12-12चा फॉर्म्युला आपण सगळ्यांनी मान्य केला असता तर हे सगळ्यांच्याच दृष्टीनं खूप हिताचं ठरलं असतं. परंतु या प्रस्थापित पक्षांना आपल्या स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व राखण्याची पडली. संविधान बचाव हा केवळ देखावा होता असंच याच्यातून सिद्ध झालेलं आपण पाहतो. बरं, किमान नाही 12-12चा फॉर्म्युला तुम्हाला मान्य, तर किमान स्पष्ट भूमिका मांडायला हवी की तुमच्यासाठी आम्ही या जागा सोडतो आहोत, आपण सगळे या जागांवर लढूयात आणि प्रत्येकानं एकमेकांना मनापासून मदत करायची आहे असं तरी किमान ठरवायचं असतं. परंतु तेही हे प्रस्थापित पक्ष करू शकले नाही. आणि पर्यायानं ही महाराष्ट्रातली महाविकास आघाडी एकत्र येऊ शकली नाही. 3 पक्ष वगळता वंचित बहुजन आघाडीला ते सामावून घेऊ शकले नाही. मी तरी म्हणतो की हे अपयश वंचित बहुजन आघाडीचं नाही आहे, की हे अपयश महाविकास आघाडीतले जे प्रस्थापित पक्ष आहेत हे त्यांचं अपयश आहे की ते वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ शकले नाही. नंतर हेच नेते मंडळी वंचितवर खापर फोडायला मोकळे झाले की ही बी टीम आहे, ही ए टीम आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला संविधान राखायचं आहे की नाही, आपल्याला या देशातली लोकशाही मजबूतीनं उभी राहावी असं मनापासून वाटतं की नाही. जर असं वाटत असेल तर मी तरी असं म्हणतो की इतक्या वर्षांपासून ही सत्ता काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे आणि सेनेकडे सुद्धा काही काळ होती. त्यांनी जर थोडंसं मोठं मन केलं असतं आणि वंचित बहुजन आघाडीची वाढती ताकद लक्षात घेऊन जर त्यांनी या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रीय या महाविकास आघाडीत सामील करून घेतलं असतं तर ही आघाडी भक्कमपणे उभी झाली असती. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्याची 48 जागा आहेत त्या 48 जागांपैकी किमान 40 ते 45 जागा यांना सहज जिंकता आल्या असत्या. आणि महायुतीचा अश्व आपल्याला रोखता आला असता. या संविधान विरोधी शक्तीला आपल्याला परास्त करता आलं असतं. आपल्याला ही धर्मांध शक्ती इथेच चिरडून टाकण्याची फार मोठी संधी चालून आली होती. पण ही संधी या महाविकास आघाडीने गमावली असं आपल्याला दिसतं. पण त्यानंतरची स्थिती काय आहे तर आपण बघतो एवढं सगळं होऊ नये बाळासाहेब आंबेडकरांनी आपले उमेदवार जाहीर केले. कारण हा नवीन पक्ष आणि आर्थिकदृष्ट्या थोडीशी ज्याला आपण म्हणू की दुर्बल असलेला पक्ष, त्यामुळे त्यांना फार काळ ताटकळत राहणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी काही जागांवरचे आपले उमेदवार घोषित केले
आणि नंतर उबाठा सेना असेल, शरद पवार गट राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल यांनी आपले उमेदवार घोषित करणं सुरू केले. अशाही स्थितीमध्ये ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर, कोल्हापूर आणि बारामती या तीनही महत्वाच्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं समर्थन महाविकास आघाडीला जाहीर केलं. हे समर्थन दिलं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. आम्ही खरंच संविधान निष्ठ आहोत, संविधान बचावाच्या भूमिकेत आहोत, आम्ही या देशातली लोकशाही अबाधित राखू पाहतो, हे दाखवणारी ही घटना आहे. परंतु या घटनेचं आकलन होऊ शकलं नाही आणि परिणामतः त्यांनी वंचित बहुजन आघाडीला कुठेही समर्थन दिलं नाही. एवढंच कशाला, अकोल्यामधून बाळासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध त्यांनी जो उमेदवार उभा केला तो खरं तर करायला नको होता. तिथे काँग्रेसनं भक्कमपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहायला हवं होतं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता आणि म्हणायला हवं होतं की तुम्ही आम्हाला बिनशर्त पाठिंबा देत आहात, मी 5-6 ठिकाणी पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय, आम्ही फार नाही पण किमान तुमचा मतदारसंघ आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही इथे उमेदवार आमचा उभा करत नाही आणि तुम्ही निवडून यावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, अशी भूमिका सुद्धा या महाविकास आघाडीतल्या नेते मंडळांनी. ही फार मोठी संधी होती की आम्हाला तुमच्यासारखा अतिशय व्यासंगी, अभ्यासू, मुत्सद्दी सांसद पार्लमेंटमध्ये हवा आहे. तुम्ही संविधान रक्षणाच्या दृष्टीनं संसदेत असणं भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे, म्हणून आम्ही अकोल्यामधून आमचा उमेदवार देणार नाही, अशी भूमिका जर महाविकास आघाडीतल्या प्रस्थापित नेत्यांनी घेतली असती तर यांचा चेहरा अजून उजळला असता महाविकास आघाडीच्या नेत्यांचा. परंतु ते आपण या प्रसंगी लक्षात घेतलं पाहिजे. तर 2 टप्प्यातली निवडणूक आटोपलेली आहे. मतपेट्या बंद झाल्या आहेत. हा निकाल जो काही लागायचा तो लागणारच आहे. पण या प्रसंगी आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे आणि या पक्षाचे जे प्रमुख आहेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरी राजकारणामध्ये काय काय प्रकार झाले आपण पाहिलाय. आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे. किती गटातटात रिपब्लिकन पक्ष विखुरला, तो का विखुरला, कुणामुळे विखुरला, या विखुरण्यामागे सूत्रधार कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रस्थापित पक्षांनी रिपब्लिकन पक्ष एकवटू दिला नाही, त्याची वाढ होऊ दिली नाही, त्या नेत्यांना मोठं होऊ दिलं नाही. ही चळवळ कायम दडपण्याचं काम आज जे स्वतःला संविधानिष्ठ म्हणवतात त्यांनी केलेलं आहे. तरीही हा प्रसंग आपसातील मतभेद पुढे आणण्याचा नाही, म्हणून हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. तर मुद्दा असा उरतो की बाळासाहेब आंबेडकर हे रिपब्लिकन पक्षापासून दूर गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी संकल्पना मांडलेली होती, ही संकल्पना काय होती? त्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला धर्मांध शक्ती एकवटू लागल्या होत्या. हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हे पुढल्या काळात
धर्मांध राजकारण करण्याची शक्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक या देशातील कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, गोरगरिबांचा, शोषित पीडितांचा, उपेक्षितांचा, वंचितांचा पक्ष भक्कमपणे उभा व्हावा ही धारणा या भूमिकेमागे होती. त्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातल्या समाजवाद्यांशी, काही कम्युनिस्टांशी, पुरोगामी विचारांच्या नेत्यांशी, विचारवंतांशी पत्रव्यवहार सुद्धा केला होता की आपल्याला या देशामध्ये वंचितांची भूमिका घेणारा एक पक्ष उभा करता यावा. परंतु ते होऊ शकलं नाही. त्यांच्या महापरिनिर्वाणामुळे तो संकल्प तिथेच राहिला. परंतु त्यांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नंतरच्या काळात आंबेडकर अनुयायांनी उभा केला. परंतु त्यांना रिपब्लिकन या शब्दाचा अर्थच नीट न कळल्यामुळं, त्यांच्या नेतृत्वामध्ये ती क्षमता नसल्यामुळं, त्यांच्याकडे तो दूरदर्शीपणा नसल्यामुळं ते या पक्षाला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पातळीवर पोहोचवू शकले नाही. त्यांनी केवळ आपल्या जाती समूहापुरता हा पक्ष ठेवला आणि मग अंतर्गत लाथाळ्यांमुळं या पक्षामध्ये अनेक गट पडले. एकीकरणाचेही खूप प्रयत्न झाले. शेवटी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर या सगळ्या घडामोडींना कंटाळले आणि त्यांनी हा मोह टाळला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या लेबलचा मोह टाळला आणि त्यांनी एक स्वतंत्र वाट निर्माण केली. एक नवा मार्ग राजकारणामध्ये सुरू केला, वंचितांच्या राजकारणाचा. भारतीय बहुजन महासंघ असेल, त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे किंवा नाव बदललं पक्षाचं. आज वंचित बहुजन आघाडी हे नाव आहे या पक्षाचं, परंतु पूर्ण ध्येय हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं हे आपण लक्षात घेतलं. नाव महत्वाचं नाही. जर तुम्हाला विशिष्ट ठिकाणी जायचं आहे तर तुम्ही कुठल्या रस्त्यानं जाता हे महत्वाचं नाहीये, तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. आणि हेच ध्येय घेऊन ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर त्या दिशेनं निघालेले आहेत. या देशामध्ये अनेक घटक असे आहेत ज्यांना आजपर्यंत प्रस्थापित पक्षांनी केवळ मतदार म्हणून वापरलं. त्यांना कधी सत्तेत वाटेकरी करून घेतलं नाही, सहभागी करून घेतलं. त्यांना सन्मानाचं असं स्थान राजकारणामध्ये दिलं नाही. हे स्थान देण्याचं काम आज ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर. तुम्ही नुसती त्यांनी जे उमेदवार जाहीर केलेत महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे, त्या उमेदवारांच्या यादीकडे एक नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते त्यांनी जे छोटे छोटे जाती समूह आहेत त्या छोट्या छोट्या जाती समूहांमधले उमेदवार जाहीर केलेले. मग तो कोळी असेल, चर्मकार बंधू असेल, मातंग बांधव असेल, तो कैकाडी असेल, तो बंजारा असेल, मराठा असेल, ओबीसी मधला असेल, मुस्लिम समुदायातली मंडळी असेल, यांना त्यांनी उमेदवारी दिली. तुम्ही प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे लक्ष द्या किंवा एक नजर टाका आणि वंचित बहुजन आघाडीनं जे उमेदवार जाहीर केले त्या यादीकडे एक नजर टाका. यातली तफावत तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार. मी पुन्हा थोडासा मागे जातो ते यासाठी की बाळासाहेब आंबेडकरांनी 2 मुद्दे आघाडी पुढे ठेवले होते, महाविकास आघाडी. की आपण जर सगळे एकत्र बसतो आहोत, आघाडी करतो आहोत, तर 2 मुद्दे प्राधान्यानं त्यावर विचार व्हावा अशी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भूमिका होती. या 2 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा असा की ते असं म्हणाले की आपण 12 ते 15 जागा ओबीसी समुदायासाठी सोडल्या पाहिजेत, 4-5 मुस्लिम उमेदवार आपण उभे केले पाहिजेत आणि जे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनाही जालन्यामधून आपण उमेदवारी.
ही भूमिका होती, हे आपण लक्षात घ्या. आता ही भूमिका काय मागत होती? स्वतःसाठी प्रकाश आंबेडकर काही मागताना दिसतात का आपल्याला? ते असं म्हणत होते का की वंचित बहुजन आघाडीला एवढ्या जागा द्या? हा तर विषयच आला नाही चर्चेला. त्यांनी तर स्पष्ट भूमिका मांडली होती की ओबीसींना, मुस्लिमांना, ज्या वंचित जाती समूह आहेत त्यांना, अल्पसंख्याक मुस्लिमांना, जैनांना सुद्धा याच्यामध्ये, या उमेदवारांमध्ये स्थान द्या, त्यांच्यासाठी काही जागा सोडा. ही किती रास्त भूमिका होती, ही किती सर्वसमावेशक आणि व्यापक अशी भूमिका होती, ही सुद्धा दुर्लक्षित केल्या गेली. हा या दृष्टीने महत्वाचा. दुसरा मुद्दा त्यांनी कोणता मांडला होता? तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे जी काही गळती लागली आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवर, रोज एक नेता काँग्रेसमधला भाजपाकडे जाताना आपल्याला दिसतो, छोटा मोठा. देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज छोटा मोठा एक ना एक नेता भाजपाकडे जातात. महाराष्ट्रात तर मुख्यमंत्री राहिलेले नेते भाजपाला शरण गेले. हे सगळं चित्र पाहून प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं? त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आपण यानंतर कुणीही भाजपात जाणार नाही, भविष्यातही जाणार नाही आणि आताही जाणार नाही, याची हमी घ्या. हे लेखी स्वरूपात घ्या आणि नंतर आपण आघाडी करूया. ही किती रास्त भूमिका होती. म्हणजे यानंतर कुणीही आपल्यातून जाणार नाही, आपल्या शत्रूचे हात बळकट करणार नाही, याची आपण हमी घेतली पाहिजे. यावर एकही प्रस्थापित पक्षातला किंवा महाविकास आघाडीतला नेता बोलायला तयार नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनात काहीतरी चलबिचल सुरू आहे. तुम्हाला असं वाटतंय की आपण निवडून आलो तर आपल्याला जायला मोकळं रान असलं पाहिजे, कुणीही आपलं जाणं थांबवू नये, कुणी अडथळा आणू नये. ही तुमच्या मनाची अशी दोलायमान स्थिती आहे आणि त्यामुळे तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा उपस्थित केला, जाणार नाही याचं हमीपत्र लिहून घ्या, यावर सुद्धा तुमच्याकडे सकार शब्द काढलेला नाही. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. मी तरी म्हणतो की आजच्या स्थितीमध्ये भारतामध्ये इतकी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेणारा नेता बाळासाहेबांशिवाय दुसरा मला दिसत नाही. ट्रान्सपरंट असलं पाहिजे, राजकारण पारदर्शी असलं पाहिजे. आपण ज्या मतदारांची मतं घेतो, ज्यांना आपण आश्वस्त करतो आणि तेही आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतं देतात आणि नंतर आपण त्यांचा विश्वासघात करतो, हे भारतीय राजकारणातला हा रोग काही आजचा नाही, फार आधीपासूनचा आहे. फक्त अलीकडे या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. अनेक राज्यातले सरकार कोसळले, काँग्रेसमधले किंवा इतरही छोट्या मोठ्या घटक पक्षांमध्ये अनेक नेते सरकार पाडून भाजपाकडे गेले. ते महाराष्ट्रात होऊ नये, महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये असा अनागोंदी कारभार होऊ नये, या दृष्टीने बाळासाहेब आंबेडकर घेतली. पण हे सुद्धा आपल्याला पटले नाही. महाविकास आघाडी प्रस्थापित. आता मुद्दा असा आहे की 2 टप्प्यात ही निवडणूक आटोपलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला मतदारसंघाची निवडणूक आटोपली. दुसरा टप्पा जोपर्यंत पूर्ण झाला नव्हता तोपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचं लक्ष बऱ्याच प्रमाणात अकोल्याकडे होतं. इतर ठिकाणी इच्छा असूनही ते फारसा वेळ देऊ शकत नव्हते प्रचारासाठी. परंतु दुसरा टप्पा आटोपला आणि बाळासाहेब आंबेडकर मुक्त झाले त्यांच्या मतदारसंघात. इतरांच्या प्रचाराला जाण्यासाठी ते पूर्णपणे मोकळे झाले आणि त्यांचा जो झंझावात सुरू झाला प्रचाराचा, तो आपण बघतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाखोच्या सभा होताना आपल्याला दिसतात. लोक उत्स्फूर्तपणे येतात. इतर नेत्यांच्या सभांना जशा गाड्यांमधून गर्दी गोळा करावी लागते,
रोजानं माणसं आणावी लागतात, ही अवस्था बाळासाहेब आंबेडकरांच्या सभांमध्ये आपल्याला दिसत नाही. लोक स्वतःहून येतात, लोकांना आशा आहे, लोकांना अपेक्षा आहे बाळासाहेबांच्या राजकारणावर, की वंचितांची भूमिका आणि या देशाचं संविधान वाचवण्याची भूमिका खऱ्या अर्थानं जर कोणी खंबीरपणे मांडणार असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आहे. ही उमेद बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य मतदारांच्या मनात रुजवलेली आहे. आणि म्हणून हा जो वाढता प्रतिसाद आहे सभांना, या वाढत्या प्रतिसादाला लक्षात घेऊन संपूर्ण मीडिया आणि प्रस्थापित पक्ष भयभीत झालेले आपल्याला दिसतात. मी आधीच म्हटलं तुम्हाला की जो मीडिया बातमी दाखवतानाही दुसराही करत होता, टाळत होता बातमी द्यायला, तो मीडिया आता लाईव्ह सभा दाखवायला लागलाय. प्रकाश आंबेडकर आणि या सभांमधली गर्दी पाहून जे स्वतःला दिग्गज समजतात, राजकारणातले मुरब्बी राजकारणी नेते समजतात, त्यांच्या पायाखालची वाळू सुद्धा सरकायला लागली आहे. त्यांना असं वाटायला लागलं आहे की जनमताचा कौल वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने झुकतो आहे. मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नाकारू लागला आहे आणि वंचितच्या दिशेने जाऊ लागला आहे. हे जे काही चित्र उभं झालं आहे याच्या मागे निष्ठा आहे, लक्षात घ्या. पैशानं गर्दी गोळा करता येते, मला माणसाची मन वळवता येत नाही. लोकांची पावलं वळवता येतात, मन वळवता येत नाही. बाळासाहेबांनी केवळ पावलं वळवली नाही, ही गर्दी सांगते आहे की वंचितांचं राजकारण खऱ्या अर्थानं आता सुरू झालेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर जे नेतृत्व आहे हे खरंच या देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. इतका निर्भीडपणे बोलणारा नेता, जे सत्ताधाऱ्यांमधले जे मोठे नेते आहेत, जे स्वतःला पक्षश्रेष्ठी म्हणवतात, ज्यांच्या शब्दांशिवाय पान हलत नाही त्या पक्षातलं, अशा नेत्यांची नावं घेऊन बाळासाहेब आंबेडकर जे काही निराधार नाही साधार आरोप करतात, त्यांना आव्हान देतात, ही सोपी गोष्ट नाही. प्रस्थापित राजकारण्यांमध्ये अनेक मोठे मोठे नेते आहेत, परंतु अजूनही कोणत्याही नेत्याची नावानिशी आरोप करण्याची हिंमत असणारा एकच नेता दिसतो आपल्याला भारतात, प्रकाश आंबेडकर. तर जो निष्कलंक आहे, निर्भीक आहे, निर्भीड आहे. ही निर्भीडता कशामुळे येत आहे? तर ही निर्भीडता आली आहे निष्ठेमुळे. जो माणूस निष्ठेवर ठाम असतो त्या माणसाला कितीही मोठी शक्ती असते ती वाकवू शकत नाही. जो तत्वावर ठाम असतो, ज्याच्या मनाचा निर्धार पक्का असतो, त्याला कोणतीही शक्ती वाकवू शकत नाही. हे प्रस्थापितांना कळायला लागलं आहे. भारतीय राजकारणाची दिशा बदलायला लागली आहे. आंबेडकरी राजकारणामध्ये जो काही एक, ज्याला आपण म्हणू की एक पोकळी निर्माण झालेली मधल्या काळात, अनेक नेते स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणवणारे जे काही आंबेडकरी समाजात नेते होते, मी तर म्हणतो की ते नेते नव्हतेच, ते कार्यकर्ते आहेत, उत्तम संघटक आहेत. अनेक नाव आहेत, पण ती नावं घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही. कारण नाव घेण्यासाठी सुद्धा ती योग्यता मिळवावी लागते, ती पात्रता मिळवावी लागते. जे उघड उघड भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, जे संघाच्या शाखेवर जाऊ लागले आहेत, त्यांची नावं घेण्याची मला गरज वाटत नाही. पण जे आज स्वतःला आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून घेत होते, या नेत्यांनी या समाजाचं अपरिमित नुकसान केलं आहे, न भरून निघणारं नुकसान केलं आहे. आंबेडकरी चळवळीची फार मोठी पिछेहाट झालेली आहे. पोकळी भरून काढण्याचं काम सद्यस्थितीमध्ये. आणखी एक महत्वाचा मुद्दा मी
ते सांगितलं पाहिजे. तो म्हणजे सध्या ज्याची ताकद वाढताना दिसते त्याचेच विरोधक निर्माण होतात. ज्याची दखल घ्यावी असा कुणी आजूबाजूला नसला की लोक ढुंकूनही बघत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ताकद उभी केली. विरोधकांनी, प्रस्थापितांनी आपली दखल घ्यावी अशी त्यांची एकूणच वाटचाल आहे. म्हणून विरोधक सुद्धा वेगवेगळे आरोप करायला लागले. आता हे आरोप कसे आहेत? प्रस्थापित लोक आरोप करतात हे ठीक आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की बी टीम वगैरे म्हणतात. खरं तर बी टीम कोण आहे हे तपासून बघण्याची गरज आहे. जे बी टीम म्हणतात तेच खऱ्या अर्थानं बी टीम आहे हे हळूहळू सिद्ध व्हायला लागलं. बरं, बाहेरचे लोक आरोप करतात याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही. त्यांचं कामच आहे आरोप करणं. आरोपावरच त्यांचं राजकारण उभं आहे. पण जे स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणून घेतात ते सुद्धा बेछूट आरोप करायला लागले. ते सुद्धा निराधार बोलायला लागले. बावचळल्यासारखे बोलत आहे. लोकांना संभ्रमित करण्याचं काम करू लागले. भयभीत झाल्यासारखे बोलू लागले. म्हणजे काहीतरी एक काल्पनिक भीती तयार करायची आणि शत्रूच्या घरात शिरायचं स्वतःच्या बचावासाठी. आणि मग शत्रू जर घात करायला लागला तर पुन्हा ओरड करायची की यांनी आमचा विश्वासघात केला. अशा स्वरूपाचं हे एकंदरीत वातावरण आहे. हा जो विचारवंत वर्ग आहे यांनी खरं तर आजच्या घडीला बाळासाहेबांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा होता. त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती की आंबेडकरी चळवळ जी काही एवढ्या काळपर्यंत एका भोवऱ्यात अडकल्यासारखी झाली होती किंवा ती खुंटल्यासारखी झाली होती, त्याला गती देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आणि सर्व बुद्धिजीवी वर्ग किंवा विचारवंत मंडळी आम्ही कंपनी उभं राहतो बाळासाहेबांच्या पाठीशी आणि त्यांची ताकद वाढवत आहोत. अशी जर भूमिका विचारवंतांनी घेतली असती तर ते चळवळीच्याही दृष्टीने फार महत्वाचं ठरलं असतं. एक लक्षात घ्या, या समाजाला, जो समाज सगळ्याच आघाड्यांवर उपेक्षित होता, वंचित होता, दुर्लक्षित होता, ज्याला माणूस म्हणूनही स्थान नव्हतं समाजामध्ये, त्याला माणूस म्हणून ओळख देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना किती त्रास सहन करावा लागला. त्यांना बाह्य शत्रूशी किती लढावं लागलं. एक मुद्दा माझ्या लक्षात असा येतो आहे की त्या काळामध्ये काँग्रेसनं आणि गांधींनी, महात्मा गांधींनी पुणे कराराच्या प्रसंगी बाबासाहेबांवर प्रचंड दडपण आणलं. प्रचंड दडपण. ते किती मानसिक धक्क्यात असतील त्या काळात की आपण याची कल्पना करू शकत नाही. इतकं प्रचंड दडपण त्यांनी सहन केलं आणि शेवटी त्यांना गांधीजींचा प्राण वाचवण्यासाठी पुणे करारावर सही करावी लागली, माघार घ्यावी लागली. आपल्या बांधवांच्या हक्कांवर त्यांना पाणी सोडावं लागलं. हे त्या काळामध्ये घडलं, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये घडलं. घडवणारी काँग्रेस होती, गांधीजी होते. आज स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये हीच परिस्थिती बाळासाहेबांची होताना दिसते. तेव्हा वंचितांच्या हक्कांवर पाणी सोडण्याची वेळ काँग्रेसने आणि गांधीजींनी आणलेली होती. आज वंचितांच्या हक्कांची आहुती देण्यासाठी आंबेडकरी समाजातलेच विचारवंत आघाडीवर आहेत असं खेदानं नमूद करावं लागतं. इतकं प्रचंड दडपण सहन करूनही हा एकटा माणूस लढतो आहे
वंचितांच्या हितासाठी. नेता पुन्हा पुन्हा येत नाही जन्माला, किंवा नेता एकाएकी घडत नाही. आपण जर नेत्यांची किंमत करायला शिकलो तरच आपलं राजकीय अस्तित्व, राजकीय सारीपाटावर आपण कधी कधी असा प्रतिभावंत माणूस, मोठा मोठा आवाका असणारा माणूस, ज्याच्यामध्ये सगळे नेतृत्व गुण आहेत, असा एखादा नेता समाजाला लागतो एखाद्या, आणि तो समाजाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जातो, आपलं नेतृत्व सिद्ध करतो. त्याला काळ, त्याची नोंद नेता म्हणून घेतो. कधी कधी समाजाला गरजेपोटी नेता निर्माण करावा लागतो. सध्या आपल्या समाजाला नेता नाही, आंबेडकरी समाजाला आणि एकूणच वंचित समूहांना. तो नेता स्वतःच्या बळावर भक्कमपणे उभा राहिला आहे. फक्त त्याच्या पाठीशी जर आपण भक्कमपणे उभे राहिलो असतो तर आपली फार मोठी राजकीय ताकद महाराष्ट्राच्याच नाही तर भारतीय राजकारणाच्या क्षेत्रात संधी आंबेडकरी विचारवंतांनी गमावली असते. मराठा समाजाकडे एवढे नेते आहेत, डझनवारी नेते आहेत, डझनानं नेते आहेत, तरीही त्या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. हे जेव्हा त्या समाजाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मनोज जरांगे पाटील नावाचा, मला नकारात्मक बोलायचं नाही, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुणाचा अभाव आहे. म्हणजे ते काही नेतृत्व गुणानं संपन्न असं व्यक्तिमत्व नाही आहे, तरीही त्या समाजानं नेता म्हणून पुढे केलाय मनोज जरांगे पाटलांना. बघता बघता या समाजाचा एक दबावगट तयार झाला महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि मनोज जरांगे पाटलांनी बाळासाहेबांचं नेतृत्व सुद्धा मान्य केलं आहे, हे इथे लक्षात घेण्यासाठी. आणि तुम्हाला इतका सर्व गुण संपन्न नेता मिळतो आहे आणि तरीही आपण आपली दळभद्री लक्षणं सोडत नाहीत. आपण त्यांचा खरकटा असला तरी तो धुवून कडेवर घेतात आणि आपला इतका निष्कलंक प्रामाणिक माणूस असतानाही आपण त्याच्यामध्ये उणीव शोधतो, दूषण देतो. हा आपला दळभद्रीपणा नाही का? याचं एकदा आंबेडकरी विचारवंत परीक्षण गरजेचं आहे. ठीक आहे, मान्य आहे मला, तुमचे आरोप काय आहेत की संविधान धोक्यात आलं आहे, ही वेळ नाही स्वतंत्र अस्तित्वाला. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला अनुकूल वेळ होती कधी? तुमच्या इतिहासामध्ये तुम्हाला अनुकूल वेळ कधी आली? बाबासाहेबांनी अनुकूल परिस्थिती असताना तुमच्या हक्कांचा लढा लढला का? तेव्हाही प्रतिकूलच परिस्थिती होती, बाबासाहेब लढले तुमच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, तुमच्या उद्धारासाठी. त्यांनी दिवस रात्र पाहिला नाही, त्यांनी व्यक्तिगत सुख बघितलं नाही, ऐशो आराम पाहिला नाही, आणि त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि तुम्हाला इथपर्यंत ते घेऊन आले. आणि त्याच रक्ताचा, त्याच विचाराचा वारसा घेऊन बाळासाहेब आंबेडकर पुढे निघालेले आणि तुम्हाला मात्र त्याच्यामध्ये उणीव दिसतात. खरं तर आपलं विचारवंतपण संशयाच्या भोवऱ्यात आणणार आहे असं मला वाटतं. बाळासाहेब आंबेडकरांची ज्या दिशेनं घोडदौड सुरू आहे भारतीय राजकारणामध्ये, ती बघता आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक एक समाज घटक सतत जुळतो आहे बाळासाहेबांशी. एक एक छोटे छोटे जे काही वंचितांचे समूह आहेत ते मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांशी जुळायला लागले आहेत. बाळासाहेब दिवसेंदिवस राजकीय क्षेत्रामध्ये बलशाली होऊ लागले आहेत आणि मला खात्री आहे की जर
बाळासाहेब आंबेडकरांकडे हे छोटे समूह असेच येत राहिले तरी एक मोठी राजकीय शक्ती येत्या काळामध्ये भारतीय राजकारणात उभी राहणार नाही आणि भारतीय राजकारणाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. याची प्रचिती आता हळूहळू आपल्याला येताना दिसते आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्या काही सभा होताना दिसतात तो काही जनतेचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. जे काही समूह एकवटायला लागले आहेत, वंचितांचं राजकारण या देशामध्ये मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. प्रस्थापित पक्षांनी आजपर्यंत केवळ यांचा मतदार म्हणून वापर केला. यांच्या हक्काची, यांच्या अधिकारांची कुणी दखल घेतली नाही. यांच्यासाठी अनेक गोष्टी, अनेक प्रावधानं संविधानामध्ये करण्यात आलेली आहेत वंचित घटकांच्या उत्थानासाठी. ती अजूनही पूर्णांशानं राबवल्या गेलेली नाही. कारण आतापर्यंत या देशामध्ये धनदांडगे आणि धर्मदांडगे यांची सत्ता होती. या देशामधला भांडवलदार आणि स्वतःला धर्माधिकारी म्हणवणारा हा जो धर्मांध वर्ग आहे यांच्याच हातामध्ये या देशाची कायम सत्ता सुद्धा वंचित कायम आपल्या अधिकारांपासून सत्तेपासून तर तो कायम वंचितच आहे. बाळासाहेबांची भूमिका अशी आहे की हा वंचित घटक सत्तेत सहभागी झाला पाहिजे. त्याच्या विकासाचे निर्णय त्यानं स्वतः घेतले पाहिजे. त्यानं त्याच्या विकासाचा आराखडा स्वतः संसदेमध्ये बसून आखला पाहिजे. एवढं व्यापक स्वप्न करून बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारताच्या राजकारणात उतरलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्यांच्या राजकारणानं बऱ्यापैकी गती घेतलेली आहे. सर्व वंचितांनी अपेक्षा करायला हरकत नाही की येत्या काळात वंचित बहुजन आघाडीची ताकद शतपटीनं वाढलेली दिसेल आणि हळूहळू या सत्तेच्या सारीपाठावर वंचित बहुजन आघाडी निश्चितच पुढदौड करत पुढे निघेल अशी मला सुद्धा खात्री आहे. मी आजच्या आंबेडकरी राजकारणाच्या नव्या दिशा या संदर्भात आपणाशी केलं त्याला मी इथेच विराम देतो. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय श्री. काय करायची गरज नाही. लिव का लिव लिव सर लिव करू का?